2026 मकर संक्रांत. मकर संक्रांतीला आपण माझ्या ज्या व्हिडिओंना प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. त्याचबरोबर मकर संक्रांती आणि षटतिला एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी दोन्हीचं महत्त्व मी काल माझ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही त्याला छान प्रतिसाद दिला त्याबद्दल पुनश्च एकदा सगळ्यांचं आभार. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे स्त्रियांनी व्यवसायाला जायचं. षटतिला एकादशी आणि मकर संक्रांती या दिवशी हे दोन्ही योग जुळून आल्यामुळे या दिवशी आपण व्यवसायाला कधी जायचं याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मकर संक्रांती ही 14 जानेवारी बुधवारी मकर संक्रांती ही आलेली आहे. म्हणजे संक्रांत तिथी ही दर महिन्याला येत असते. ते म्हणजे सूर्य हा मकर राशीमध्ये ज्यावेळेस प्रवेश करतो त्यावेळेस मकर संक्रांती असते आणि त्यावेळेस आपण ही मकर संक्रांतीला एकमेव असा सण आहे. हा 14 किंवा 15 जानेवारीला येतो. हा मराठी महिन्यानुसार येत नाही तर इंग्लिश महिन्यानुसार येतो. तर अशा प्रकारे ही जी मकर संक्रांतीमध्ये सूर्यदेव हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो आहे तो दुपारी 3:07 प्रवेश करणार आहे. अर्थातच मकर राशी म्हणजे मकर संक्रांतीचं जे आपण व्यवसायाला जायचं जे आहे ते दुपारी 3:07 सुरू होणार आहे आणि अशा प्रकारे दुपारी 3:07 आपण व्यवसायाला जायचं आहे. आता हा एकूण काळ झाला. ते सायंकाळी तुम्ही अगदी सूर्य मावळल्यानंतर जरी गेलं तरी चालेल किंवा ज्या स्त्रियांना वेळ मिळेल तसं सर्व्हिस करणाऱ्या महिला असतात त्यांनी 3:07 संध्याकाळी जरी व्यवसायाला गेलं तरी चालेल. संध्याकाळचे माझे प्रदोष काळामधले सुद्धा शुभ मुहूर्त आहेत, चौघड्या मुहूर्त आहेत, हे सगळे मी तुम्हाला देणार आहे. तर आता काय लोकांचं म्हणणं आहे की सकाळी व्यवसायाला गेलं तर चालेल का? तर सकाळी व्यवसायाला जायला तसा मकर संक्रांत सुरूच होत नाही. त्यामुळं सकाळी व्यवसायाला जाणं हे चुकीचं आहे. कारण सूर्य तोपर्यंत मकर राशीत प्रवेशच करत नाही, तोपर्यंत मकर संक्रांत सुरूच होत नाही. तर मग आपण सकाळी व्यवसायाला जाण्यात काय पॉईंट नाही. त्यामुळं आपण मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश केल्यानंतर सायंकाळी अगदी 9-10 वाजेपर्यंतचे मुहूर्त आहेत माझे, ते मी मुहूर्त तुम्हाला सांगणार आहे. तर 14 जानेवारीला सूर्योदय आहे तो सकाळी 7:15 सुरू होतो आहे. ते पासून ते 5:55 ही एकादशी तिथी आहे आणि सूर्यास्त जो आहे तो 5:45 आहे. मकर राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर म्हणजे दुपारी 3:07 सौभाग्यवती स्त्रियांनी व्यवसायाला जायचे आहे. त्यातील काही शुभमुहूर्त मी आपणास सांगणार आहे. विशेष म्हणजे ह्यावेळेस राहुकाळ, यमगंट, वाईट कोणतीही वेळ नाही. त्यामुळं दुपारी 3:07 तुम्ही व्यवसायाला जायला कधीही हरकत नाही. पण त्यातले जे काही शुभमुहूर्त आहेत कोणत्या वेळेस आपण गेल्यानंतर तुम्हाला चांगलं त्याचं शुभ फळ मिळेल हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर दुपारचा जो पहिला शुभ मुहूर्त आहे तो चौघड्या मुहूर्तामधील चंचल मुहूर्त हा 3:07 ते 4:26 हा चंचल शुभमुहूर्त आहे आणि या चंचल शुभमुहूर्तावर आपण व्यवसायाला गेल्यास उत्तम. दुसरा शुभमुहूर्त आहे हा लाभ आहे. तो 4:26 ते 5:45 लाभ शुभमुहूर्त आहे आणि या लाभ शुभमुहूर्तावर सुद्धा आपण व्यवसायाला गेल्यास उत्तम. लाभ ही चांगलीच क्रिया आहे त्यामुळे लाभाच्या ह्याच्यामध्ये गेल्यास उत्तम. तिसरा शुभमुहूर्त हा उद्वेग आहे. तो सायंकाळी 5:45 तो 7:26 हा उद्वेग म्हणून हा चौघड्या मुहूर्तामधील मुहूर्त आहे. या मुहूर्तामध्ये सुद्धा आपण गेल्यास उत्तम. हे सर्व मुहूर्त जोपर्यंत सूर्य मकर राशीत असून एकादशी तिथी आहे तोपर्यंत आहे. एकादशी तिथी 5:55 संपते. त्यानंतर फक्त मकर संक्रांत राहते.
त्यामुळे ज्यांना एकादशी मकर संक्रांत यांच्या संगमावर त्याच्यावर तुम्हाला ज्याला व्यवसायाला जायचं आहे त्यांनी 5:55 जाणे उत्तम. चौथा मुहूर्त आहे तो त्याला एकादशी तिथी नाही, त्यामुळं 7:26 ते 9:07 हा चौथा मुहूर्त आहे. व रात्री उशिराचा जो मुहूर्त आहे तो अमृत मुहूर्त आहे. ज्या स्त्रिया रात्री उशिरा आपल्या कामावरून येणाऱ्या आहेत त्यांनी अगदी संध्याकाळी 9:07 ते 10:48 तुम्ही ह्या शुभमुहूर्तावर व्यवसायाला गेलं तरी चालेल. पुन्हा आपण जर तुम्हाला काही कारणानुसार अडचण आली तर तुम्ही रथसप्तमीला जरी व्यवसायाला गेला तरी सुद्धा चालतं. तर रथसप्तमीला सुद्धा तुम्ही कसं व्यवसायाचं त्याचे शुभमुहूर्त मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता पाहूया आपण संध्याकाळचे प्रदोष काळातील शुभमुहूर्त. तर प्रदोष काळातील जो पहिला शुभमुहूर्त आहे तो रौद्र आहे. तो 5:45 ते 6:39 आहे. म्हणजे सूर्य मावळाच्या आतमधला हा पहिला शुभमुहूर्त आहे. जे लोक सूर्य मावळण्याच्या आतमध्ये म्हणजे सूर्यदेव आहेत तोपर्यंत व्यवसायाला जाणार असतील त्यांनी ह्या प्रदोष काळामध्ये व्यवसायाला गेल्यास उत्तम. 5:45 ते 6:39 हा प्रदोष काळातला शुभमुहूर्त आहे. पहिले शुभमुहूर्त मी तुम्हाला 3:07 सांगितलेले आहेत ते तुम्ही पहा. त्यानुसार तुमच्या ह्याच्यामध्ये जे काय बसतं आहे त्यानुसार आपण व्यवसायाला जायचं आहे. पण ज्या लोकांना प्रदोष काळ पाहिजे शिवाय सूर्य असला पाहिजे तर त्यांनी 5:45 ते 6:39 ह्या शुभमुहूर्तावर आपण व्यवसायाला गेल्यास उत्तम. सगळ्यात भारी जो मुहूर्त आहे तो 5:45 ते 6:39. त्यामध्ये 5:55 म्हणजे 5:45 ते 5:55 एकादशी तिथी 10 मिनटं आहे. जे कोणी विठ्ठल रुक्माई, श्रीहरी विष्णू, लक्ष्मी माता किंवा श्रीकृष्ण राधा यांना व्यवसायाला जाणार आहेत म्हणजे जे विष्णूंच्या अवतारासाठी जे देव आहेत त्यांना व्यवसायाला जाणार आहेत त्यांनी ह्या 10 मिनटात जर गेल्यास सगळ्यांना ते अतिशुभ होईल. कारण त्यावेळेस मकर संक्रांतीसुद्धा आहे आणि एकादशीसुद्धा आहे. म्हणजे दोन्हीचा जर तुम्हाला फायदा मिळवायचा असेल, दोन्हीचं जर तुम्हाला पूजन करायचं असेल, विष्णूंचं पूजन करायचं असेल, सूर्यदेवांचं पूजन करायचं असेल, विष्णुदेवतांचं पूजन करायचं असेल तर तुम्ही 5:45 हा रौद्र जो शुभमुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये आपण गेल्यास उत्तम. किंवा मग तिसरा शुभमुहूर्त मी सांगितलेला आहे उद्वेग. त्या उद्वेगामध्ये 5:45 ते 7:26 आहे. इथंसुद्धा तुम्हाला 5 मिनटं मिळत आहेत. 5:45 ते 5 तर अशा प्रकारे आपण हे करायचं आहे. तर त्याच्यापेक्षा दुसरासुद्धा शुभमुहूर्त आहे तो लाभ शुभमुहूर्त आहे. तो 4:26 पासून ते 5:45 हा लाभ शुभमुहूर्त आहे. हा दुसरा शुभमुहूर्त हा सुद्धा सगळ्यात उत्तम आहे. ऊन कमी झालेलं असेल व 4:26 स्त्रियांनी व्यवसायाला जायला काय हरकत नाही. तिन्ही सांजेच्या आतमध्ये तुम्ही ओसून घेताय. त्याचबरोबर तुम्हाला सूर्यदेवांची मकर संक्रांतीसुद्धा मिळते आणि विष्णुदेवांची एकादशीसुद्धा तुम्हाला मिळते. तर या दोन्ही मुहूर्तावर व्यवसायाला गेल्यास उत्तम. आता ज्यांना उशिरा येणं आहे, ज्या उशिरा कामावरून येणाऱ्या स्त्रिया आहेत ह्या योगायोगानं आपल्या ह्या तुमच्या IT क्षेत्रामध्ये किंवा सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना विशेष म्हणजे या संक्रांतीला त्याचबरोबर वटपौर्णिमेला म्हणजे संक्रांत आणि वटपौर्णिमेला हे सुट्टी देत नाही शासन. त्यामुळं त्यांना दोन्ही करायला लागतं. नोकरी बी केली पाहिजे आणि हे विधीसुद्धा पार केला पाहिजे. त्यामुळं अशा लोकांनी संध्याकाळी गंधर्व म्हणून मुहूर्त आहे, शुभ चांगला मुहूर्त आहे. 6:39 ते 7:33 हा गंधर्व मुहूर्त आहे. आणि तिसरा जो रात्रीचा शुभमुहूर्त आहे तो प्रदोष काळातील शुभमुहूर्त तो पक्ष आहे. तो 7:33 ते 8:27 हा रात्रीचा शुभमुहूर्त आहे. ज्याला जास्त उशिरा होणार आहे त्याने चौघड्या मुहूर्तातील जो मुहूर्त मी सांगितला उशिरा
तो अमृत मुहूर्त आहे तो सुद्धा छान आहे. 9:07 ते 10:48 हे शुभमुहूर्त आहे. तर आता तुम्ही फक्त लक्षात ठेवा की हे सगळे मी शुभमुहूर्त सांगितलेत, पण त्यातला सगळ्यात भारी जे 2 शुभमुहूर्त आहेत ते मी तुम्हाला सांगतो. तो सगळ्यात भारी जो शुभमुहूर्त आहे तो चौघड्या मुहूर्तापैकी दुसरा शुभमुहूर्त 4:26 ते 5:45 लाभ शुभमुहूर्त आहे. हा सगळ्यात बेस्ट आहे. तो मकर संक्रांती आणि एकादशी तिथी ह्या दोन्हीचं सुद्धा तुम्हाला सहयोग जुळवून आणतो आहे. आणि त्यामुळं आपण श्रीहरी विष्णूंची पूजा करताना विशेष करून विठ्ठल रुक्माई यांना जे व्यवसायाला जाणार आहेत पंढरपूर क्षेत्री किंवा बाकी तुम्ही तिथं जे गावात मंदिर आहेत त्यांनी 4:26 ते 5:45 जायचं आहे. 5:55 एकादशी तिथी आहे. त्यामुळं हे दोन्ही शुभमुहूर्त तुम्हाला छान आहेत. त्याचपैकी जो प्रदोष काळामध्ये करणारे लोक आहेत त्यांना 5:45 ते 6:39 हा दुसरा एक शुभमुहूर्त आहे. आणि ह्या शुभमुहूर्तावर सुद्धा तुम्ही गेल्यास तुम्हाला 5:45 ते 5:55 म्हणजे 10 मिनटाचा तुमच्याकडे वेळ आहे. 10 मिनटाला तुम्ही व्यवसायाला त्या मंदिरात प्रवेश केला की संपलं. त्यानंतर मग किती वेळ लागू द्या त्याला काय हरकत नाही. त्यामुळं अशा प्रकारे हे मी शुभमुहूर्त सांगितलेले आहेत. ह्या शुभमुहूर्तापैकी तुम्हाला ज्या मुहूर्तावर तुम्ही जाऊ शकता ज्याच्या त्याच्या कामाच्यानुसार त्यांनी ही वेळ आपण ही करायची आहे. आणि एवढं लक्षात ठेवा 3:07 दुपारी ते सायंकाळी 10:48 हा तुम्ही व्यवसायाला जाऊ शकता. परंतु जे कोणी सूर्य मावळायच्या आतमध्ये करणार आहेत त्यांच्यासाठी मी हे 2 मुहूर्त पहिले सांगितले आहेत. त्यावेळेस तुम्ही व्यवसायाला जावा. ज्यांना त्यांना ज्या त्या पद्धतीने वेळ मिळेल तशी करा. आणि अशा प्रकारे आपण ह्या शुभमुहूर्तावर व्यवसायाला जायचं आहे. मकर संक्रांत आणि एकादशी या दोन्ही तिथी जर साध्य करायच्या असतील तर सांगितलेल्या मुहूर्तावर आपण व्यवसायाला जायचं आहे. आणि आपल्या घराला सुख शांती आरोग्य वैभव कसं प्राप्त होईल हे आपण देवांच्या जवळ मागायचं आहे. व्यवसायाला जाताना कोणत्याही सिंगल देवतेला व्यवसायाला जायचं नाही. तर दोन्ही देव असावेत. म्हणजे शंकर आणि पार्वती, विठ्ठल आणि रुक्माई, कृष्ण आणि राधा, सिद्धनाथ आणि जोगेश्वरी अशा प्रकारे स्त्री पुरुष जे देवता आहेत त्यांना आपण व्यवसायाला जायचं आहे. किंवा मग अंबाबाई किंवा मग तुळजाभवानी अशा ठिकाणी सुद्धा गेलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपण व्यवसायाला जावा. आणि योग्य वेळ मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, शुभमुहूर्त सांगितलेले आहेत, ह्याचा वापर करा. आणि जितकं तुम्हाला पॉझिटिव्हरित्या हे तुम्हाला साध्य होईल तेवढं करा. आणि अशा प्रकारे या शुभमुहूर्तावर व्यवसायानंतर तुम्हाला त्याचे फळसुद्धा शुभ मिळेल याची हमखास गॅरंटी. आणि अशा प्रकारे आपण हे व्यवसायाला गेल्यानंतर आपल्या देवतेला आपली जी देवता ज्या देवतेला आपण व्यवसायाला जाणार त्यांना प्रसन्न करा. आणि प्रसन्न करून मग हे तुम्ही आजचं जे फलित आहे ते तुम्ही प्राप्त करून घ्या. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.